ओम शांती. मी आत्मा, चैतन्य सत्ता, देहाची मालक, कर्मेंद्रियांची राजा, सूक्ष्म आणि स्थूल कर्मेंद्रियांवर राज्य करणारी मी कर्मेंद्रिय जीत आत्मा आहे. मी आत्मा परमसत्ता शिवबाबांची अति प्रिय संतान आहे. या सृष्टी रंगमंचावर माझा आत्म्याचा सर्वश्रेष्ठ पार्ट आहे. स्वतः या सृष्टीचे रचनाकार, रचयिता शिवबाबा यांची मी प्रथम रचना ब्राह्मण कुलभूषण सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. मी आत्मा संपूर्ण सृष्टीमध्ये श्रेष्ठ ते श्रेष्ठ भूमिका वटवणारी आहे. या सृष्टी रंगमंचावर मी आत्मा पद्मापदम भाग्यशाली आहे. कारण स्वतः ईश्वर माझे परम पिता, परम शिक्षक आणि सद्गुरु आहे. या वेळेत मी आत्मा मन मनाभवच्या स्मृतीमध्ये एकाग्र होऊन एक बाबा दुसरे कोणी नाही या अवस्थेमध्ये आहे. मी आत्मा शिवबाबांकडून संपूर्ण शक्ती आणि गुण प्राप्त करत आहे. आता मी आत्मा पुन्हा कर्म इंद्रियांचा आधार घेऊन आपला सर्वश्रेष्ठ पार्ट वटवित आहे. भ्रुकुटीच्या सिंहासनावर विराजमान मी चैतन्य सत्ता ब्राह्मण कुलभूषण आहे. ओम शांती. ओम शांती. तर आज आपण 5 सप्टेंबर 2020 ची मुरली ऐकत आहोत. मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, एकांतामध्ये बसून असा अभ्यास करा ज्यामुळे अनुभव होईल की मी शरीरापासून वेगळी आत्मा आहे. यालाच जिवंतपणे मरणे म्हणले जाते. प्रश्न आहे, एकांताचा अर्थ काय आहे? एकांत मध्ये बसून तुम्हाला कोणता अनुभव करायचा आहे? तर बाबा सांगतात, एकांतचा अर्थ आहे एकाच्या आठवणीमध्ये या शरीराचा अंत व्हावा. म्हणजे एकांत
मध्ये बसून असा अनुभव करा की मी आत्मा या शरीराला सोडून बाबांजवळ जात आहे. कोणाची पण आठवण यायला नको. बसल्या बसल्या अशरीरी बना. जसे की या शरीरापासून वेगळे झालो आहे. बस मी आत्मा आहे, शिवबाबांचा मुलगा आहे. या अभ्यासामुळे शरीराचे भान नष्ट होईल. हा अभ्यास खूप गरजेचा आहे अशरीरी बनण्याचा. तर बाबा म्हणतात असा अनुभव झाला पाहिजे बसल्या बसल्या. मग याचं चिंतन जे आहे पूर्ण दिवसभर राहणं आवश्यक आहे. संपूर्ण दिवस कार्य करताना मी आत्मा आहे, दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये विराजमान आहे. हा अभ्यास राहिला तर ज्या वेळेस आपण योगामध्ये बसू त्यावेळेस आपल्याला ती स्मृती येईल आणि आपण आत्मस्थितीमध्ये स्थित होण्यासाठी आपल्याला कष्ट लागणार नाही. खूप सहज आपण आत्मिक स्थितीमध्ये बसू शकतो. परंतु याचा अभ्यास दिवसभर असला पाहिजे. मी आत्मा शरीराद्वारे कार्य करते आहे. तर असं देहाचं भान बाबा म्हणतात नष्ट व्हायला पाहिजे. ओम शांती. बाबा मुलांना प्रथम हे समजावितात की गोड गोड मुलांनो, जेव्हा पण येथे बसता स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहा. बाकी दुसरीकडे बुद्धियोग जायला नको. हे तुम्ही जाणता आम्ही आत्मा आहोत. मी आत्मा या शरीराद्वारे भूमिका वटवत आहे, अभिनय करत आहे. आत्मा अविनाशी असून शरीर तर विनाशी आहे. तर तुम्हा मुलांना देही अभिमानी बनून बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. आम्ही आत्मा आहोत. पाहिजे तेव्हा या कर्मेंद्रियांद्वारे काम करून घ्या किंवा घेऊ नका. बाबा म्हणतात स्वतःला शरीरापासून वेगळे समजायचे आहे. स्वतःला आत्मा समजा, देहाला विसरत जावा. मी आत्मा स्वतंत्र आहे. आम्हाला एक बाबांशिवाय दुसऱ्या कोणाची आठवण करायची नाही. जिवंतपणे मृत अवस्था म्हणजे अशरीरी अवस्थेमध्ये राहायचे आहे. माझा आत्म्याचा योग एका बाबांसोबत राहायला हवा. बाकी तर दुनियेपासून घरापासून मेलेले आहात. असे म्हणतात तुम्ही मेले तर सर्व दुनिया मेल्यासारखी आहे. आता तुम्हाला जिवंतपणे मरायचे आहे. देहामध्ये राहून देहाचा विसर पडावा हा अभ्यास करायचा आहे. आम्ही आत्मा शिवबाबांची मुले आहोत. या शरीराचे भान नष्ट करत राहायला पाहिजे. या शरीराचे भान नष्ट करत राहायचे आहे. बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. शरीराचे भान सोडून द्या. हे जुने शरीर आहे ना, जुन्या गोष्टींना सोडून दिले जाते. स्वतःला अशरीरी समजा. नवीन काय आहे? नवीन कोणतं ज्ञान मिळालं आपल्याला की मी आत्मा आहे, न की शरीर आहे. आता तुम्हाला बाबांची आठवण करत करत बाबांच्या जवळ जायचे आहे. बाबा कुठे राहतात? परमधाम मध्ये. असे करत करत परत तुम्हाला सवय लागेल. आता तुम्हाला घरी जायचे आहे. परत या जुन्या दुनियेची आठवण का करायची? एकांतामध्ये बसून स्वतः सोबत कष्ट घ्यायचे आहे. ही बाबा म्हणतात मेहनत करा. मी आत्मा आहे, शरीरापासून वेगळी आहे. भक्ती मार्गामध्ये पण एका खोलीमध्ये बसून माळा जपत राहतात. काशीमध्ये गेल्यानंतर छोट्या छोट्या कोठी आहेत.
तिथे बसून माळा जप करतात, पूजा करत राहतात. तुम्हाला पण एकांतामध्ये बसून हा प्रयत्न करायचा आहे, तर सवय लागेल. तुम्हाला मुखाद्वारे काहीच बोलायचे नाही. जसं माळा फेरताना राम राम म्हणतात, कोणी काय म्हणत राहतं, तर बाबा म्हणतात आपल्याला मुखाद्वारे काही बोलायचं नाही. यामध्ये बुद्धीची गोष्ट आहे. बाबांना आठवण देहानी नाही, आवाजानी नाही, तर मन आणि बुद्धीनी करायची आहे. शिव बाबा शिकवणारे आहेत, त्यांना तर पुरुषार्थ करायचा नाही. हे बाबा म्हणजे ब्रह्मा बाबा करतात. ते परत तुम्हा मुलांना समजवितात. जसं ब्रह्मा बाबांनी अभ्यास केला तर मुलांना तसं समजवितात. जितके शक्य आहे एकांतामध्ये बसून विचार करा. आता आम्हाला घरी जायचे आहे. या शरीराला तर येथेच सोडायचे आहे. बाबांची आठवण केल्यामुळे विकर्म पण विनाश होतील आणि आयुष्य पण वाढेल. मनामध्ये हे चिंतन चालायला पाहिजे. बाकी काहीच बोलण्याची आवश्यकता नाही. भक्ती मार्गामध्ये पण ब्रह्मतत्व किंवा कोणी शिवची पण आठवण करतात, परंतु ती आठवण काही अर्थसहित नाही. बाबांचा परिचय नाही तर अर्थसहित आठवण कसे करू शकतील? कारण की ज्यावेळेस आपण कुणाची आठवण करतो तर ती व्यक्ती कोण आहे, कोठे राहते, त्यांच्यासोबत आपला काय संबंध आहे, बिना संबंधाचा तर आठवण येत नाही. तर बाबा म्हणतात अर्थरहित आठवण करत होतो, आता आपल्याला अर्थसहित आठवण करायची आहे. बाबांचा परिचय नाही तर अर्थसहित आठवण कसे करू शकतील? तुम्हाला आता बाबांचा परिचय मिळाला आहे. सकाळी सकाळी उठून एकांतामध्ये बसून स्वतः सोबत ज्ञानाच्या गोष्टी करायच्या आहेत. विचार सागर मंथन करा आणि बाबांची आठवण करा. बाबा, आम्ही आपल्या खऱ्या गोदीमध्ये आलो की आलो, ती आत्मिक आठवण आहे. तर अशा गोष्टी स्वतः सोबत करायला पाहिजे. बाबा आले आहेत. बाबा कल्प कल्प येऊन आम्हाला राजयोग शिकवितात. बाबा म्हणतात माझी आठवण करा आणि चक्राची आठवण करा. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे ना. बाबांमध्ये सर्व चक्राचे ज्ञान आहे ना, ते परत तुम्हाला देतात. तुम्हाला त्रिकालदर्शी बनवित आहेत. तिन्ही काळाला म्हणजेच आदि मध्य अंतला तुम्ही जाणता. शिव पिता परमात्मा आहेत. त्यांना शरीर तर नाही, निराकार आहे. या शरीरामध्ये बसून म्हणजे ब्रह्मबाबांच्या शरीरामध्ये बसून तुम्हाला समजवित आहे. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. भागीरथावरती विराजमान होतात तर जरूर दुसरी आत्मा आहे ना. अनेक जन्माच्या शेवटचा जन्म आहे. ब्रह्माबाबांच्या अनेक जन्म, 84वा लास्टचा जन्म शिवबाबा येऊन प्रवेश करतात. क्रमांक 1 चे पावन तेच आहेत, परत क्रमांक 1 चे पती पण बनतात. ते स्वतःला भगवान किंवा विष्णू इत्यादी तर म्हणत नाहीत. येथे एक पण आत्मा पावन नाही, सर्व पतित आहेत. कारण की सृष्टीच तमोप्रधान बनलेली आहे. सृष्टीची अवस्थाच तमोप्रधान आहे. म्हणून जे पण शरीर बनलेलं आहे या 5 तत्वांनी ते पतितच आहे, तमोप्रधान आहे. मनुष्य आत्मा पण सर्व तमोप्रधान बनलेली आहे. तर बाबा मुलांना समजवितात अशा प्रकारे विचार सागर मंथन करा. तर तुम्हा मुलांना खूप
खुशी होईल. यामध्ये एकांत पण जरूर पाहिजे. एकाच्या आठवणीमध्ये शरीराचा अंत होणे, भान निघून जाणे, याला एकांत म्हणले जाते. अंत म्हणजे आपण काही देह त्याग करणार नाही, पण देहाचा विसर पडतो, तर याला एकांत म्हणलं जातं. ही शरीर रूपी कातडी सुटून जाईल. संन्यासी तर ब्रह्मच्या आठवणीमध्ये किंवा तत्वच्या आठवणीमध्ये राहतात. या आठवणीमध्ये राहत राहत शरीराचे भान नष्ट होते. बस आम्हाला ब्रह्म मध्ये लीन व्हायचे आहे असे तपस्यामध्ये बसतात. तपस्या करत करत बसूनच शरीर सोडतात. खूप तपस्वी जे आत्मे आहेत तर त्यांनी अशा पद्धतीने देहत्याग केलेला आहे. आदि शंकराचार्यांचं पण उदाहरण आहे ना. भक्ती मार्गामध्ये मनुष्य तर अनेक धक्के खात राहतात. यामध्ये धक्के खाण्याची गोष्टच नाही. आपल्याला देहाला कुठे घेऊन जायचंच नाहीये. मन आणि बुद्धीने बाबांची आठवण करायची आहे. आठवणीमध्येच राहायचे आहे. अंत काळात कोणाची आठवण यायला नको. आणि आता तर अंतकाळच चाललेला आहे ना सृष्टीचा. तर बाबा म्हणतात आपल्याला दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको. गृहस्थ व्यवहारामध्ये राहायचे तर आहेच, बाकी वेळ काढायचा आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड असते ना. हे शिक्षण आहे. स्वतःला आत्मा न समजल्यामुळे पिता, शिक्षक, गुरु सर्वांना विसरतात. एक विसरले म्हणजे सर्व विसरले, कारण की एकामध्ये तिघे आहेत. एकांतामध्ये बसून असे विचार करायचे आहे. गृहस्थीच्या घरामध्ये वातावरण ठीक राहत नाही. जर वेगळा प्रबंध असेल तर एका खोलीमध्ये एकांतामध्ये बसा. मातांना दिवसा पण वेळ मिळतो. मुले इत्यादी शाळेमध्ये जातात, तर जेवढा वेळ मिळेल प्रयत्न करत राहा. तुम्हाला तर एकच घर आहे, बाबांना तर अनेक दुकाने आहेत. आणि प्रत्येकाला जे पण देहधारी आहेत त्यांना एक एक घर आहे, एक घरच सांभाळायचं आहे. तर शिवबाबांना तर खूप घरे आहेत. जिथे जिथे बाबांची मुले आहेत ते सर्व बाबांचे घर आहेत. बाबांना तर अनेक दुकाने आहेत. आणखीन वृद्धी होत जाते. मनुष्य काम धंद्याची चिंता करतात तर झोप पण उडून जाते. हा पण व्यापार आहे ना. किती मोठे शराफ आहे. बाबा सर्वात मोठे सोनार आहे. किती मोठा मट्टा सट्टा करतात. जुने शरीर घेऊन नवीन देतात. सर्वांना रस्ता दाखवितात. हा पण धंदा करायचा आहे. हा व्यापार तर खूप मोठा आहे. व्यापाऱ्यांना व्यापाराचाच विचार असतो ना. बाबा म्हणजे ब्रह्मा बाबा अशा प्रकारे अभ्यास करत राहतात. परत सांगतात असे करा, कारण की ब्रह्मा बाबांना खूप अनुभव आहे ना. जसं व्यापाराचा पण अनुभव आहे, भक्तीचा पण अनुभव आहे, संबंधांचा पण अनुभव आहे. तर बाबा आपल्या अनुभवांनी मुलांना समजवितात. जितके तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तर स्वतः झोप उडून जाईल. कमाई करण्यामध्ये आत्म्याला खूप आनंद होईल. कमाई करण्यासाठी मनुष्य रात्री पण जागरण करतात. धंद्याच्या मोसमामध्ये दुकानदार रात्रभर दुकान उघडून बसतात. जसं यात्रा वगैरे असते तर यात्रेमध्ये रात्रंदिवस दुकाने उघडी असतात. तर बाबा उदाहरण सांगतात. त्या लोकांना मग झोप येत नाही. तुमची कमाई तर रात्रीला आणि सकाळी पण खूप चांगली होते. स्वदर्शन चक्रधारी बनाल
तर त्रिकालदर्शी पण बनाल। 21 जन्मासाठी धन जमा होते। मनुष्य सावकार बनण्यासाठीच पुरुषार्थ करत राहतात ना, जास्तीत जास्त पैसा कमवण्याचाच पुरुषार्थ असतो ना। तुम्ही बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश होऊन शक्ती मिळेल। आठवणीची यात्रा करणार नाही तर खूप नुकसान होईल। जन्म जन्मांतरचा आहे आणि या कल्पात नाही तर मग कोणत्याच कल्पामध्ये मिळणार नाही। आठवणीची यात्रा करणार नाही तर खूप नुकसान होईल, कारण डोक्यावरती पापाचे ओझे खूप आहे। आता जमा करायचे आहे, एकाची आठवण करायची आहे आणि त्रिकालदर्शी बनायचे आहे। हे अविनाशी धन अर्धा कल्पासाठी एकत्र करायचे आहे। हे तर खूप किमतीचे आहे, अविनाशी आहे आणि कोणी याला चोरू शकत नाही। तर बाबा म्हणतात याला खूप जमा करू शकतो। विचार सागर मंथन करून रत्न शोधायचे आहेत। बाबा जसे स्वतः करतात, मुलांना पण युक्ती सांगतात। ब्रह्मा बाबांनी जसा जसा पुरुषार्थ केला तसा मुलांना पण समजविला। मुलांना पण म्हणतात मायेचे वादळ तर खूप येतात। बाबा म्हणतात जेवढे शक्य होईल आपली कमाई करायची आहे, हेच कामामध्ये येईल। जेवढा आपण योग करू, ज्ञान ऐकू, दुसऱ्यांची सेवा करू, हेच आपलं जमा आहे। एकांतामध्ये बसून बाबांची आठवण करायची आहे। वेळ आहे तर मंदिरामध्ये जाऊन खूप सेवा करू शकता। बॅच जरूर लावलेला असावा तर सर्व समजतील हे आत्मिक मिलिटरी आहे। तुम्ही लिहितात पण आम्ही स्वर्गाची स्थापना करत आहोत। आधी सनातन देवी देवता धर्म होता, आता नाही, परत स्थापन करतात। लक्ष्मी नारायण सारखे बनणे मुख्य उद्देश आहे ना। कधी यांचे ट्रान्सलाइटचे चित्र बॅटरी सहित घेऊन परिक्रमा देऊन सर्वांना सांगा की यांचे राज्य परत स्थापन होत आहे। लक्ष्मीनारायणचं लाईटचं चित्र, ट्रान्सलाइटचं चित्र बाबा म्हणतात घेऊन साऱ्या गावामध्ये शहरामध्ये परिक्रमा करा आणि सांगा यांची जसं राजधानी पुन्हा स्थापन होत आहे। हे चित्र सर्वात उत्तम आहे। हे चित्र खूप प्रसिद्ध होईल। लक्ष्मी नारायण एक तर नव्हते ना, त्यांची राजधानी होती। हे स्वराज्य स्थापन करत आहोत। आता बाबा म्हणतात बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील। ते म्हणतात आम्ही गीतेचा सप्ताह साजरा करू। गीता सप्ताह ठेवतात ना। हे सर्व नियोजन कल्पपूर्वीप्रमाणेच बनत आहे। परिक्रमामध्ये चित्र घ्यायला लागेल, यांना पाहून सर्व खुश होतील। तुम्ही म्हणाल बाबांची आणि वारशाची आठवण करा। हे गीतेचे अक्षर आहे ना, भगवान शिव बाबा आहेत। ते म्हणतात माझी आठवण करा तर विकर्म विनाश होईल। 84च्या चक्राची आठवण कराल तर असे बनाल। ईश्वरीय साहित्य पण तुम्ही भेट देत राहा। शिवबाबांचा भंडारा तर नेहमी भरपूर आहे। पुढे चालून खूप सेवा होत राहील। मुख्य उद्देश पण खूप स्पष्ट आहे। एक राज्य एक धर्म होता, खूप सावकार होते। मनुष्यांची इच्छा आहे एक राज्य एक धर्म व्हावा। मनुष्य याची इच्छा करतात, त्यांची लक्षणे दिसून येतात। परत समजतील हे तर बरोबर म्हणत आहेत। 100% पवित्रता सुख शांतीचे राज्य परत स्थापन करत आहोत। परत तुम्हाला खुशी पण राहील। सेवा केल्यामुळे दुवा पण जमा होते, खुशी पण राहते
आठवणीमध्ये राहिल्यामुळे ज्ञानाचे बाण लागे. शांतीमध्ये राहून थोडेसे बोलायचे आहे, जास्ती आवाज नको. गीत, कविता इत्यादी काहीच बाबा पसंत करत नाही, कारण की याच्यामध्ये आवाज आहे. भक्ती मार्गामध्ये तर आपण तेच करत आलो, टाळ मृदुंग, आरती गात आलो, भजन कीर्तन, केवढा आवाज आहे भक्ती मार्गामध्ये. तर बाबा म्हणतात ज्ञान मार्गामध्ये आवाज नाही. बाबा पण पसंत करत नाहीत. बाहेरच्या मनुष्यांची स्पर्धा करायची नाही. जसं कोणत्या सत्संगामध्ये खूप टाळ मृदुंग वाजवतात, तर आपण पण जसं असं करू, तर बाबा म्हणतात त्यांची तुलना करायची नाही. तुमची गोष्टच वेगळी आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. बस सुविचार पण चांगले हवेत, जे मनुष्य वाचून जागृत होतील. मुलांची वृद्धी होत राहील. खजाना तर भरपूर राहतोच ना. मुलांना दिलेले परत मुलांच्या कामामध्ये येतात. बाबा तर पैसे घेऊन येत नाहीत. शिवबाबा वरून, परमधाम वरून तर पैसे घेऊन आले नाहीत. तुमच्या गोष्टी तुमच्याच कामामध्ये येतात. आपणच आपल्या तन मन धनाने भारताची सेवा करत आहोत. भारतवासी जाणतात आम्ही खूप सुधारणा करत आहोत. 5 वर्षामध्ये एवढे अन्नधान्य होईल, ज्यामुळे अन्नधान्याची टंचाई होणार नाही. आणि तुम्ही जाणता अशी परिस्थिती येईल जे खाण्यासाठी अन्न पण मिळणार नाही. असे नाही अन्नधान्य काही स्वस्त होत राहील. तुम्ही मुले जाणता आम्ही 21 जन्मासाठी आपले राज्य भाग्य घेत आहोत. थोडेफार कष्ट तर सहन करायचेच आहे. असे म्हणले जाते खुशी सारखा खुराक नाही. आनंद आहे, आतमधून मन प्रसन्न आहे, तर सर्व कार्य सहज होतात. अतिंद्रिय सुख गोपींचे गायन केलेले आहे. अनेक मुले येत राहतील. जे पण कलम लागायचे आहे ते लागत राहतील. मनुष्य वृक्षाची वृद्धी तर येथेच होणार आहे. स्थापना होत आहे, दुसऱ्या धर्मामध्ये असे होत नाही. ते तर वरून येत राहतात. हे तर जसे की झाडाची स्थापना झालेलीच आहे. यामध्ये क्रमानुसार येत जाते, वृद्धी होत राहील. काहीच कष्ट नाही. आधी सनातन देवी देवता धर्म स्थापन करण्यासाठी बाबा कधी कधी म्हणतात फार कष्ट आहेत, आणि कधी म्हणतात कष्ट नाही, आपोआप आपल्या आपल्या पुरुषार्थानुसार येत राहते. त्यांना तर परमधाम वरून येऊन भूमिका वटवायची आहे. यामध्ये महिमाची काय गोष्ट आहे? धर्मस्थापकाच्या नंतर येत राहतात त्या धर्मातली आत्मा. ते सद्गतीचे काय ज्ञान देऊ शकतील? काहीच नाही. येथे तर शिवपिता भविष्य धर्माची स्थापना करत आहेत. संगम युगामध्ये नवीन कलम लावत आहेत. प्रथम रोपांना कुंडीमध्ये लावून परत खाली लावतात. आधी छोटी छोटी रोपे तयार करतात, मग मोठी जमिनीमध्ये, त्याला मोठी झाल्यानंतर जमिनीमध्ये लावतात. वृद्धी होत जाते. तुम्ही पण झाडाचे रोप लावत आहात. परत सतयुगामध्ये वृद्धी होईल, राज्य भाग्य मिळतील. तुम्ही नवीन दुनियेची स्थापना करत आहात. मनुष्य समजतात कलियुग समाप्त होण्यासाठी अनेक वर्ष आहेत, कारण ग्रंथामध्ये लाखो वर्ष लिहिलेले आहेत. परत बाबा येऊन नवीन दुनियेची स्थापना करतील. काहीच समजत नाही. महाभारत लढाई आहे ना,
भगवान पण जरूर असतील. तुम्ही सांगता कृष्ण तर नव्हते. बाबांनी समजविले आहे, कृष्ण तर 84 जन्म घेतात. एकाचे चरित्र दुसऱ्याशी मिळू शकत नाही. येथे परत कृष्ण कसे येतील? कुणीही या गोष्टीवरती विचार करत नाही. तुम्ही समजता कृष्ण स्वर्गाचे राजकुमार होते. परत द्वापार मध्ये कसे येतील? 2 ठिकाणी दाखवतात ना, द्वापार नंतर श्रीकृष्ण आले असं म्हणलं जातं. पण बाबा म्हणतात ते सतयुगाचे प्रथम राजकुमार आहेत. हे सृष्टी चक्र, कल्पवृक्ष इत्यादीचे चित्र खूप अनमोल आहेत. एक दिवस तुमच्या जवळ हे सर्व चित्र ट्रान्सलाइटचे बनतील. परत सर्व मागतील, आम्हाला असे चित्र पाहिजेत. आता तर LED लाईट आलेली आहे, तर अजूनच सुंदर दिसतात चित्र. या चित्राद्वारे परत विहंग मार्गची सेवा होईल. तुमच्या जवळ मुले इतके येतील, त्यांना ज्ञान देण्यासाठी वेळ मिळणार नाही. खूप खुशी होईल. दिवसेंदिवस तुमची शक्ती वाढत जाईल. वैश्विक नाटकानुसार जे फूल बनणारे असतील त्यांना जाणीव होत राहील. तुम्हा मुलांना असे म्हणावे लागणार नाही की बाबा यांच्या बुद्धीची कुलूप उघडा. बाबा बुद्धीचे कुलूप उघडत नाहीत. वेळेनुसार सर्वांच्या बुद्धीमध्ये ज्ञान येईल. बाबा तर रस्ता दाखवितील ना. अनेक मुली बाबांना लिहितात, आमच्या पतींच्या बुद्धीचे कुलूप उघडा. असे सर्वांच्या बुद्धीचे कुलूप उघडतील तर सर्वच स्वर्गामध्ये येतील ना. राजयोगाच्या अभ्यासाचे कष्ट घ्यायचे आहेत. तुम्ही ईश्वरीय सेवाधारी आहात ना. खरी गोष्ट बाबा अगोदरच सांगतात की काय करायचे आहे. असे चित्र घेऊन जावे लागते. सीडीचे चित्रपट घेऊन जावे लागेल. वैश्विक नाटकानुसार स्थापना तर होणारच आहे. बाबा सेवेसाठी सूचना देतात, त्याकडे लक्ष द्यायचे आहे. सेवा कशी करायची आहे हे पण बाबा समजवितात. तर बाबा म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्या. बाबा म्हणतात बॅच पण वेगवेगळ्या प्रकारचे लाखो बनवत राहा. रेल्वेचे तिकीट घेऊन 100 मैलापर्यंत सेवा करून या. एका डब्यामधून दुसऱ्या तिसऱ्या डब्यामध्ये सहज जाता येते. मुलांना सेवेची आवड असायला पाहिजे. ज्यांना सेवेची आवड आहे त्यांना सांगावं लागतच नाही. ते लगेच बसल्या बसल्या कोणीही भेटलं तर लगेच सांगायला सुरुवात करतात. आम्ही पाहिले अनेक अशा माता आहेत, ट्रेन मध्ये जर कोणी शेजारी बसला असेल तर कोणत्या ना कोणत्या कारणाने विषय काढून बाबांचा परिचय जरूर देतातच. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा मुलांचा पण आत्मिक पित्याला खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. विचार सागर मंथन करून चांगले रत्न शोधायचे आहे. कमाई करायची आहे. खरे ईश्वरीय सेवाधारी बनून सेवा करायची आहे. दुसरं आहे राजयोगाच्या अभ्यासाची खूप आवड ठेवायची आहे. असं नाही एकांत मिळाला म्हणून आपण दुसरे काही कार्य करत राहू. तर बाबा म्हणतात जेव्हा पण एकांत मिळेल तर आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा एकांतामध्ये जायचे आहे. एकांताचा बाबाने अभ्यास सांगितला ना. एकांत म्हणजे काय अर्थ सांगितला, कसा करायचा ते सांगितलेलं आहे. शरीराचं भान बिलकुल विसरणे, मरजीवा बनणे म्हणजे एकांत. मी आत्मा आहे, बाकी शरीराचं भान पूर्णपणे विसरणे याला एकांत म्हणलं जातं.
असा अभ्यास हवा ज्यामुळे जिवंतपणे या शरीरापासून जसे मृत झाले आहे अशरीरी स्थितीचा अनुभव होत राहावा, देहाचे भान विसरून जावे. तर आजचे वरदान आहे, मतभेद नष्ट करून एकते मध्ये राहणारे खरे सेवाधारी भवा. ब्राह्मण परिवाराची विशेषता आहे, अनेक असताना पण एक. तुमच्या एकतेद्वारे सर्व विश्वामध्ये एक धर्म, एक राज्याची स्थापना होत आहे. मधुबनला गेल्यानंतर अनेक भाषा, अनेक जाती धर्माची आत्मा, परंतु सर्वांच्या मुखामधून बाबा. सगळ्यांमध्ये आपलेपणा आहे. सेंटरवर कुठेही जा तर तिथे असं वाटत नाही की आपण दुसऱ्या कुठल्या ठिकाणी आलेलो आहे, आपलंच घर आहे. जसं काल मुरलीमध्ये बाबा सांगत होते, कुणी विचारलं तुमच्या ओळखीचं कुठे कुणी राहतं का, तर बाबा म्हणाले नशेनी सांगा, साऱ्या विश्वामध्ये आमचा परिवार आहे. तर बाबा म्हणतात आपली एकता अशी आहे, एकता आहेच, आणि या एकतेद्वारे एक धर्म, एक राज्याची स्थापना होत आहे. म्हणून विशेष लक्ष देऊन मतभेदला नष्ट करा आणि एकतेची धारणा करा, तेव्हाच खरे सेवाधारी बना. सेवाधारी स्वप्रती नाही परंतु सेवेप्रती असतात. स्वतःचे सर्व काही सेवेप्रती स्वाहा करतात. जसे साकार पित्याने सेवेमध्ये हड्डी हड्डी स्वाहा केली, तसेच तुमच्या प्रत्येक कर्मेंद्रियांद्वारे सेवा होत राहावी. ब्रह्माबाबांचे उदाहरण आहे, ज्या दिवशी बाबांनी शरीर सोडले तर त्या दिवशी सकाळी बाबा मुरली चालवू शकले नाही, परंतु रात्री बाबांनी मुरली चालवली, सर्व मुलांना विदाई दिली आणि मग देह त्याग केला. बाबा म्हणतात हड्डी हड्डी सेवा लावली. एकही बाबा साकार मध्ये जोपर्यंत होते तर एक पण दिवस असा नव्हता की ज्या दिवसाची मुरली नाही. ज्या दिवसापासून बाबांना ज्ञान मिळालं, शुबाबांची पदरामणी झाली, त्या दिवसापासून अंतच्या दिवसापर्यंत बाबांनी मुरली चालवली. एक दिवस पण असा नाही की मुरली नव्हती, त्या दिवसाची मुरली नव्हती. दादी दीदी अनुभव सांगतात ना, ब्रह्मा बाबांचे जे वय होतं ते जास्त होतं, तरी पण बाबा मुरली चालवायचे. जर आणि आज पण ब्रह्मा बाबांच्या ज्या अस्थी आहेत तर त्या अस्थींमध्ये अवस्था आहे. बाबांनी एक एक म्हणजे नस नस मध्ये शुबाबांची एवढी आठवण भरलेली होती की त्या ठिकाणी जाऊन जरी उभं राहिलं तरी आपला योग लागतो, बाबांशी आपण कनेक्ट होतो. इतकी ताकद त्या अस्थींमध्ये सुद्धा आहे. माउंट आबू मध्ये शांतीस्तंभच्या समोर उभं राहिलो तर अनुभव होत राहतो. तर बाबा म्हणतात अशी सेवा करायची आहे. आपल्या प्रत्येक कर्मेंद्रिया सेवेमध्ये स्वाहा. आजचे बोध वाक्य आहे, परमात्मा प्रेमामध्ये बुडून जावा तर दुःखाची दुनिया विसरून जाईल. या दुनियेला आठवण करून फायदाच नाही, कारण की ही दुनियाच दुःखाची दुनिया आहे. मृत्यू लोक आहे, कलियुग आहे, कलाहीन युग ज्याला म्हणलं जात. तर ह्या दुनियेला आठवण करून आपल्याला तेच मिळणार आहे जे या दुनियेमध्ये आहे, आणि हे तर आपल्याला नकोय. तर त्यासाठी बाबा म्हणतात बाबांच्या प्रेमामध्ये डुबून जा. बाबा ज्ञानाचे सागर, प्रेमाचे सागर, आनंदाचे सागर आहेत, सुख शांतीचे सागर आहेत. तर आपल्याला पण तो अनुभव होत राहील. अच्छा, ओम शांती. तर चला पुन्हा एकदा आपण आपल्या स्वस्वरूपामध्ये
देहाचे भान विसरून एक बाबा दुसरे कोणी नाही या स्मृतीमध्ये स्थित होऊ. मी आत्मा कर्मेंद्रियांपासून मुक्त, स्वतंत्र, दिव्य अलौकिक फरिश्ता आत्मा आहे. देहाची कोणतीही कर्मेंद्रिया मला आकर्षित करू शकत नाही. मी आत्मा निराकार शिवबाबांची अविनाशी संतान आहे. माझे स्वस्वरूप दिव्य ज्योतिबिंदू निराकार स्वरूप आहे. मी आत्मा डबल लाईट, हलकी कर्मेंद्रियाचीत आहे. माझे नियंत्रण संपूर्ण कर्मेंद्रियांवर आहे. कोणतीही कर्मेंद्रिया मला धोका देऊ शकत नाही. मी आत्मा शिवबाबांकडून सर्व शक्ती आणि गुणांचा अनुभव करीत आहे. भ्रुकुटी सिंहासनावर बसून मन आणि बुद्धीद्वारे मी परमधाम मध्ये बाबांच्या स्वरूपावर एकाग्र होत आहे. तेथून माझ्यापर्यंत हा करंट येत आहे. ओम शांती.